जे डर्बी नावाच्या गावात आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, डर्बी हे बेल्जियममधलं सगळ्यात छोटंसं गाव आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण आयुष्य खूप खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. हरे कृष्णा हरे रामा. तर कदाचित तुम्हाला आता हिंट मिळाली असेल की मी कुठे चालली आहे. हो, मी चालली आहे इस्कॉन टेम्पलला, कारण कृष्ण जन्माष्टमी होती आणि त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी इथल्या इस्कॉन टेम्पलला मी चाललेली आहे. हे सेलिब्रेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि अतिशय सुंदर पद्धतीने ते सेलिब्रेशन होतं असं मी ऐकलं आहे. मी पहिल्यांदाच चाललेली आहे. तर ते इथून ऑलमोस्ट 1.5 तासांच्या अंतरावर आहे. 125 किलोमीटर असेल आणि आपण CU थ्रू जातो आहोत आणि ही सोलो ट्रिप आहे पुन्हा एकदा. आणि यावेळेस मी खरंच एकटीने चालली आहे. मागच्या वेळेस माझी फ्रेंड होती बरोबर, यावेळेस मी एकटीच चाललेली आहे. तर आपण CUच्या ट्रिपने चाललेलो आहोत. CU काय आहे, कसं आहे हे ऑलरेडी मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, त्यामुळे आता मी ते परत रिपीट नाही करत. तर आत्ता आपण स्टॉपला आलेलो आहोत. 9:30 वाजता आपली बस आहे आणि आपण 1.5 तासात तिथे पोहोचू. तिथे आपल्याला भजन, कीर्तन, सत्संग सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत. गोशाळा पण आहे आणि प्रसाद पण आपल्याला मिळेल. त्यामुळं बघूयात काय काय आहे खास इस्कॉन टेम्पलला. जय हरी, जय कृष्णा. मी वेळेत पोहोचलेली आहे. भरपूर गर्दी आहे. ऑलमोस्ट 3 बस फुल झालेल्या आहेत ह्यावेळेस. तर राधादेशला आल्यावर भारतात आल्यासारखं का वाटतं, त्याची बरीच कारणं आहेत. पण त्यातली महत्त्वाची कारणं म्हणजे इथलं कृष्णाचं मंदिर इस्कॉन टेम्पल, इथलं गेस्ट हाऊस, इथे मिळणारे सात्विक शाकाहारी जेवण, वेगवेगळे गार्डन आणि सगळं कल्चर जे आहे ते भारतीय परंपरेला धरून आहे. राहण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळं इथे आलं की भारतात आल्यासारखं वाटतं. हे थोड्या वेळात आपल्यालाही कळेलच. तर आता आपण मंदिरात पोहोचलेलो आहोत. तर हा आहे मंदिराचा एंट्रन्स आणि हे भक्तिमय वातावरण पहा, अतिशय सुंदर आहे मंदिर. आपल्या परंपरा, आपल्या गोष्टी इथपर्यंत पोहोचल्या आहेत आणि ती लोकही किती भक्तिभावात लीन आहेत हे सुरुवातीलाच लक्षात येत आहे. पूर्ण मंदिर दगडाचं बनलेलं आहे आणि थोडं युरोपियन शैलीत आहे. तुम्ही पाहू शकता. तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये पोहोचलेलो आहोत आणि मंदिराची आतमधली रचना ही आपल्या मंदिरांसारखीच आहे. हा जो परिसर आहे मंदिराचा तो ऑलमोस्ट 47 हेक्टर्स जागेत वसलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता मंदिर किती मोठं आहे. आणि आतमध्ये जाताना तुम्हाला अशा हँडमेड गोष्टी इथे मिळतील ज्या तुम्ही विकत घेऊ शकता. आणि तुम्हाला जर इथे प्रसाद द्यायचा असेल किंवा कृष्णाला प्रसाद चढवायचा असेल, भोग लावायचा असेल, तर तुम्ही इथे त्यांनी ऑफर केलेले स्वीट्स घेऊ शकता. ते विकत घेऊन तुम्हाला आतमध्ये प्रसाद म्हणून देता येईल. तर आता आपण आतमध्ये जाऊयात. इथे येण्यासाठी ट्रेन बसही आहेत आणि नियर बाय जे स्टेशन्स आहेत तिथे उतरून तुम्ही येऊ शकता. पण प्रेफरेबली तुमच्याकडे कार असणं गरजेचं आहे, कारण हे थोडं रिमोट एरिया आहे. बेल्जियमच्या कंट्री साईड म्हणता येईल. तर कार असली तर जास्त उत्तम राहील. हरे कृष्णा. Hare Krishna. Move forward. We turn down. Wait. Hang on. सगळ्यांना अगरबत्ती ते स्वतः देतात. इथे पाहू शकता. आता भजनही सुरू होईल थोड्या वेळात आणि सुंदर अशी देवाची मूर्ती तुम्ही पाहू शकता. खूप प्रसन्न वाटतंय खरंच. पुण्यात असताना 1-2दा इस्कॉन टेम्पलला जाण्याची संधी मिळाली, पण कधी वाटलं नव्हतं की युरोपातही संधी मिळू शकेल. बापरे मंडळी, मी तुम्हाला सांगू नाही शकत. व्हिडिओत जसं दिसतंय ना त्याहीपेक्षा सुंदर दिसतंय. सगळ्यांना पंचामृत दिलं जातं आणि लगेच त्यांचे हात धुवायला इथे सोय आहे, जेणेकरून मंदिरात घाण होणार नाही. व्यवस्था अतिशय चोख आहे.
तर हे आहेत इस्कॉन टेम्पलचे फाउंडर. आणि ही जेवणाची सोय तुम्ही पाहू शकता. किती हायजेनिकली आणि सगळे सेवाभावी युरोपियन आहेत. तुम्ही पहा, त्यांना सगळं माहिती आहे कुठल्या हाताने वाढायचं आहे, कुठल्या हाताने नाही. आणि सगळीकडे हरे कृष्ण, प्रत्येकाला हरे कृष्ण म्हणतात. त्यानंतर दुसऱ्या रूममध्ये ना इथे एक्झिबिशनसारखं आहे. म्हणजे श्रीकृष्णाचे जितके अवतार आहेत तितके अवतारांचे फोटो आहेत, जेणेकरून जे नवीन आहेत त्यांना माहिती होईल. जसं धर्म अवतार, बुद्ध अवतार, सगळ्या अवतारांमध्ये कृष्णाचे फोटो आहेत. नरसिंह अवतार. इथे पूर्ण परिसरात वापरली जाणारी इलेक्ट्रिसिटी किंवा हीटिंग सिस्टीम किंवा पाण्याचा जो सोर्स आहे तो जितका नॅचरल ठेवता येईल तितका त्यांनी नॅचरल ठेवलेला आहे. आणि गार्डनमध्येही ते ऑर्गॅनिक भाज्या उगवतात आणि तोच प्रसाद म्हणून नंतर किचनमध्ये वापरला जातो. त्या सगळ्या गोष्टी तर 100% इको फ्रेंडली गोष्टी वापरणं हा त्यामागचा उद्देश. सगळ्या धार्मिक गोष्टी तुम्हाला इथे मिळू शकतात. भगवद्गीता असू देत, रुद्राक्षाच्या माळा किंवा इव्हन तुळशीचं प्लांट, कारण इकडे तुळस उगवत नाही त्यामुळे बरीच लोक इथून तुळस घेऊन जातात. तर पहिल्याच स्टॉलवर तुम्हाला भगवद्गीता आणि जे फाउंडर आहेत त्यांचं आत्मचरित्र तेही पाहायला मिळेल. आणि हे फ्रेंच इंग्लिश दोन्ही भाषेत आहे. 8 books in 20 euros. Bhagavad Gita also included. So you can give it as a present. Gift to someone else. Yeah. Thank you. Yeah. Best present you can give. Yes, absolutely. Clean block floor. आज इथे ओडिसी नृत्याचे काही शोज होणार आहेत, समर स्पेशल, आणि ते फ्री आहेत. हा आहे त्याचा एंट्रन्स. आत्ता जस्ट 12:30 वाजताचा शो आहे आणि आपल्याला लकीली तो बघायला मिळू शकतो. तर बघूयात शो चालू आहे की नाही. इथे पादुकासुद्धा मी फर्स्ट टाईम पाहिल्या. आणि हा आहे तो परफॉर्मन्ससाठीचा हॉल, जिथे तुम्ही बसू शकता आणि परफॉर्मन्स पाहू शकता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित रेकीबद्दल माहिती असेल. ही एक जॅपनीज पद्धत आहे जिचा वापर करून मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवलं जातं आणि तुमच्यातला जो नॅचरल एनर्जी फ्लो आहे तो मेंटेन केला जातो. आणि तीच पद्धत वापरून इथे बऱ्याच लोकांवर उपचारही केले जातात. तर आता आपण आलेलो आहोत झुलन टेंटकडे, म्हणजे जिथे आपल्याला कृष्णाला झुला झुलवायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता अतिशय सुंदर पद्धतीने मंदिराच्या बाहेर ही व्यवस्था आहे. इथे एक अशी पद्धत आहे जी मला खूप इंटरेस्टिंग वाटली आणि ती मला तुम्हाला दाखवायची आहे. पाहू शकता त्यांनी अशा छोट्या छोट्या मॅट्स ठेवलेल्या आहेत आणि त्यावर नंबर आहे आणि हरे कृष्ण हरे रामाचा जाप चाललेला आहे. प्रत्येक जापबरोबर तुम्हाला 1 पाऊल पुढे टाकायचं आहे आणि मग तुम्ही तुळशी मातेपर्यंत आणि मूर्तीचं दर्शन घेऊ शकता. तुम्ही इथे पाहू शकता लोक ऑलरेडी उभे आहेत आणि ते प्रत्येक मंत्राच्या बरोबर 1-1 पाऊल पुढे जातात आणि मग फायनल तुम्हाला दर्शन मिळेल. आणि अर्थात मीही तो जो जाप होता तो कंप्लीट केलेला आहे. 108 पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी तो धागा माझ्या हातावर बांधला तर मला खूप छान वाटलं. एकदम ग्रीन आहे सगळीकडे. हा सुंदर असा प्रसाद आपल्याला मिळालेला आहे. भाजी, मिक्स व्हेज आहे, भात आहे, शिरा आणि पापड. आणि शेतात जेवण्याचं सुख वेगळं तसं म्हणता येईल. मस्त खाली बसून भारतीय पद्धतीने जेवतो आहोत. भेटूया थोड्याच वेळात. तर पेटपूजा आणि देवपूजा झाल्यानंतर आपण आलेलो आहोत स्टॉल्सकडे. इथे वेगवेगळ्या हँडमेड वस्तू तुम्हाला विकत मिळू शकतात. पूजेसाठी लागणारे वस्त्र किंवा जे काही कुठलं सामान आहे, धार्मिक गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. पुस्तकं, तुळशीची पानं, तुळशीचं रोप, तर तेही तुम्ही इथे घेऊ शकता. तुम्ही इथे दानही करू शकता. तुम्हाला काही खायचं असेल तर तेही तुम्ही खाऊ शकता.
तर एक छोटासा लुक आपण स्टॉल्सचा पाहूयात आणि वळूयात पुढे. तर असा आहे हा मंदिराचा परिसर. 2-3 तास तुम्ही आरामात इथे फिरू शकता. इथे गोशाळा आहे जसं मी आधी सांगितलं तसं, आणि रेस्टॉरंट्सही आहेत जिथे तुम्हाला शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल. आणि इथली मँगो लस्सी खूप टेस्टी आहे, तर ती नक्की ट्राय करा. आणि इथे एक म्युझियम आहे आणि अँटिक गोष्टींचं एक शॉपही आहे, तेही तुम्ही विजिट करू शकता. आणि इथली बेकरी पण खूप फेमस आहे. इथे जेही लोक कामं करतात ती पूर्ण भारतीय अटायरमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण ते सगळे कृष्ण भक्त आहेत. आणि हे मोसे नावाचं एक म्युझियम आहे जिथे सॅक्रेड आर्ट जे आहे ते फेमस आहे, आणि इथेही तुम्ही गोष्टी विकत घेऊ शकता. तर असं आहे हे इस्कॉन टेम्पल. आणि गुगलच्या सर्वेप्रमाणे दरवर्षी इथे 5,000हूनही अधिक लोक किंवा भक्त म्हणू शकता विजिट करतात. आणि इथे गेस्ट हाऊसही आहे मंदिराचं, तिथेही तुम्ही राहू शकता. त्यांना आधी इन्फॉर्म करणं गरजेचं आहे, तर तुमची सोय इथे होऊ शकते राहण्याची. तर जे हे म्युझियम आहे तिथेही अँटिक गोष्टी होत्या. एनर्जी सोर्स, कृष्णाची जीवनगाथा, त्याचा रोल काय होता महाभारतात, तेही त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि हे आहे शंख शिंपल्यापासून बनलेलं एक अँटिक पीस. आणि बरीच भांडीकुंडी आहे, अवशेष आहेत ॲक्च्युली. हे जुन्या काळी ते कसं वापरलं गेलं असेल ते इमॅजिन करून त्यांनी हे बनवलेलं आहे. तर हे म्युझियमही खरंच पाहण्यासारखं आहे. तर हे सगळं तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट पाहू शकता, तुम्हाला कुठेही पैसे द्यायचे नाही आहेत. आणि मगाशी ज्या शोजबद्दल मी बोलत होते, मी त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की त्याचं शेड्यूल चेंज झालेलं आहे, त्यामुळं मी तुम्हाला आत्ता ते व्हिडिओत नाही दाखवू शकत. तर आता आपण वळतो आहोत शेवटच्या पार्टकडे. तर ही आहे इथली गोशाळा. इथे आरामात 200 ते 300 गाई एका वेळेस असतील असं मला वाटतं. आम्ही गेलो तेव्हा तिथे गाई नव्हत्या, पण त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केलेली आहे. प्रशस्त एरिया आहे आणि तुम्ही गाईंनाही इथे खाऊ घालू शकता, पण तुम्ही डायरेक्ट तिथे न देता तुम्हाला ते मंदिरात दान करावं लागतं आणि मग ते गाईंना ते पुरवतात. तर हे गाव अतिशय सुंदर आहे. जातानाच ही छोटी छोटी घरं आणि कंट्री साईड बघून खरंच खूप छान वाटतं. तर कसा वाटला तुम्हाला राधा देशचा व्लॉग? पोस्ट करायला थोडा उशीर झाला आहे, त्याबद्दल दिलगिरी. पण जसा वेळ मिळाला तसं एडिटिंगचं काम करते आहे आणि जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. आणि जाताना मला अजून एक गोष्ट दिसली, तर हे आहेत ख्रिसमस ट्री. मला नव्हतं माहिती की ख्रिसमस ट्री अशी उगवली जाते आणि मग ख्रिसमसमध्ये ती मार्केटमध्ये येते. मला ते आधी आर्टिफिशियल वाटायचं, पण भली मोठी ही ख्रिसमस ट्रीची शेती इथे मी पाहिली.
तर भेटूयात असंच काहीसं नवीन घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. धन्यवाद. जय महाराष्ट्र.